मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे. त्याच्या आधीची मी घटना सांगते. जेव्हा बांगलादेशमध्ये आहे ना आपल्या लोकांवर अत्याचार होत होता, बरोबर, आणि मला खूप त्रास होत होता ते बघून. आतून अंतःकरण माझं रडत होतं. म्हटलं आमचे हिंदू लोक इतके कमजोर झाले. बापरे, मला खूप ते बघून टेन्शन होतं. आणि मी सारखं विचारते काय संकल्प सोडू. आता माझी एवढी सेवा तर मी देशाला अर्पण करते सकाळ संध्याकाळची. आता काय संकल्प सोडू सारखी म्हणते, आता काय संकल्प सोडू. तर असं मी बोलत होते स्वामींच्या जवळच, समोरच मी पूजा करताना माझ्या डोक्यात तेच होतं. आणि अचानक त्या रात्री मला आवाज आला की वाहना सोड. म्हटलं वाहनाचा काय संबंध. मी निखिलला सांगितलं, अरे मला असा आवाज आला. त्याने काही दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी परत तेच, वाहना सोड. अरे आज पण तेच. तर मुलगा म्हटला, अगं स्वामींचा आदेश असेल तू चपला घालू नको पायात. अरे म्हटलं निखिल, अरे रस्त्याला नाका तोंडातली घाण पडलेली असते रे, त्या पायाने मी घरात कशी आपण एवढं स्वच्छता ठेवतो. मला अजून म्हटलं लोकांना सुधारायला 1001 वर्ष तरी लागतील, इतक्या लवकर नाही हो. कारण आम्हाला ती सवयच नाही आहे. सगळीकडे आम्ही घाणच करतो. आम्ही आपल्या देशावर प्रेम करत असतो, आम्ही स्वच्छ ठेवलं असतं. तर मी त्याला बोलले, बघ म्हटलं तुला काय ते. आणि तिसऱ्या दिवशी रात्री मी झोपले. आणि माझं रुटीन कसं आहे, पूजा झाली की पिशवी, चहा नाश्ता घ्यायचा, पिशवी घ्यायची, पर्स घ्यायची आणि खाली भाजीला जायची. ते माझं रुटीन होतं. आणि तिसऱ्या दिवशी मला स्वप्नात मी पिशवी घेतली, पर्स घेतली आणि खाली जायचं म्हणून चप्पल घालायला गेले, तर माझ्या चपलेचे तुकडे करून ठेवले होते. आणि मी मग उठल्यावर म्हटलं, निखिल आज चपलेचे तुकडे झाले होते. मला असं स्वप्नात सगळं दृष्ट आहे. मग म्हटले स्वामी आता चिडले, तू ऐकत नाहीस. नाही म्हटलं, मी आता चप्पल घालणार नाही, मी घालणारच नाही. जर तिथं त्या लोकांचं चांगलं होणार असेल तर मला चप्पल नको, मला काही गरज नाही म्हटलं. आणि मी अनवाणी तेव्हापासून चालत होते. तेव्हा सुधारणा थोडी होत गेली, पण नाही घालत होते मी अजिबात. विटीला जाणं, वाशेला जाणं, सामान आणायला तर जावंच लागतं लांब, विदाऊट चप्पल. सगळेजण बघायचे, आंटी कितना चटका लग रहा है, चप्पल नाही. आता काय सांगू बाबा, तुमच्या रक्ताचं पाणी झालेलं आहे, तुम्हाला काय फरक नाही. मला यातना होतात त्या लोकांच्या बघून, खूप यातना होतात मला. सैनिकांबद्दल, ह्या लोकांबद्दल खूप दुःख होतं हे असं सगळं बघून. आपल्या लोकांवर जे अत्याचार होतात ते. आणि कुठे गेले की तेच होण्याचे. मी नुसते स्माईल करायचे, निघून जायचे. म्हणून काय ह्यांना सांगून उपयोग पण नाही ना कोणाला. आपल्याला जे करायचं ते केलं पाहिजे. तर ते चपला घालतच नव्हते. तर झालं काय, त्या मागच्या महिन्याची गोष्ट. आमच्या कॉलनीत हर्षण म्हणून, तोच मदतीला येतो वगैरे. आणि लहानपणापासून आमच्या घरी येणं जाणं आहे. कॉलेजला पण नव्हता तेव्हा पण. आणि आता तो रेल्वे जॉबला आहे. मला वाटतं काहीतरी 4-5 वर्ष झालेत त्याला. आपण त्यांची वास्तूही करून दिली, आईनी त्यांच्या वास्तूही करून घेतली. आणि झालं काय, त्याच्यानंतर त्याला जयपूरला रेल्वेने परीक्षासाठी 3 महिन्यासाठी पाठवलं. तर परीक्षा म्हटल्यानंतर काहीतरी पुढचंच असेल ना म्हणून. तर तो जाऊन आला. येताना ही एवढी मिठाई, अरे हर्षल आमच्या घरात कोण नाही खात रे. नाही आई, तुमच्यासाठी मी आणली जयपूरचे. तर ठीक आहे म्हटलं, सगळ्यांना वाटून टाकूया. आणि कामावर रुजू झाला तो. तर तिथे डॉक्टरी तपासणी होती. मला माहीत नाही या गोष्टी, रेल्वेत तपासणी करतात. जेव्हा त्याला तपासलं तर त्याला सांगितलं, तुझी एक किडनी खराब झाली आहे, ओके, ती काढायला लागेल. त्या टेस्टमध्ये माहिती पडलं. हां. आणि तो इतका टेन्शनमध्ये आला. आता एवढा लहान मुलगा, अजून लग्न, पुढचं आयुष्य, आणि किडनी आत्ता खराब. त्याला आश्चर्य वाटलं. तसं तुम्हाला काही होतच नाही त्रास. म्हटलं असं कसं, माझी किडनी खराब झाली. घरी आल्यावर आईला सांगितलं. आणि तेवढा एकुलता एक मुलगा त्यांचा, म्हटल्यावर आईला जरा टेन्शन झालं. तर त्याने आईने सांगितलं त्याच्या, तो आईलाच विचार, आईला बघायला चेक करून घे. मला त्या आठवड्यात त्यांनी 3-4 वेळा फोन केला. तर मला काय जायला जमतच नव्हतं. मग शेवटी मुलगाही म्हटला, जा गं, ते खूप टेन्शनमध्ये जा तू. मी माझं 6:30 ते 7:30 माझं ते सगळं चालू असतं. म्हणजे मंत्र जप हे ते सेवा अर्पण करणं असतं स्वामींना. ते झालं. मी जरा कुकर लावला, भाजी टाकली, पीठ मळलं आणि मुलाला सांगितलं मी जाऊन येते, त्याला बोलवलं. तो बिल्डिंगच्या खाली उभा. परत कोणाचा फोन आला. मला जरा वेळच झाला. मी खाली उतरते, बघितलं तर हा नाही आहे.
मी गेले, मुलाने बघितलं आई गेली आहे तिकडं. हा परत निखिलला फोन कर, अरे आई कुठे आहे? कधीच आई गेली घरी तुझ्या, जा म्हटला. पहिला आला तो, त्याच्या फ्लॅटच्या बाहेर आहे ना, सगळीकडे शोधतोय, चपला तर आईच्या दिसत नाही. या लोकांनी मला फसवलं, खोटं बोललं. एक तर आठवडाभर मी फोन करतो, तो चपलाच शोधतोय बाहेर सगळीकडे. हां, आईची चप्पल कशी दिसत नाही आहे, आई आली म्हणतात. मग तो त्याच्या मम्मीला विचारणार म्हणून दरवाजा उघडला. ते मी समोर, आई तुम्ही आलात? म्हटलं अरे मी केव्हाची येऊन बसले. मग म्हटलं ये. मग त्याला थोडा वेळ रिलॅक्स झाला. त्याच्यानंतर त्याला मी चेक केला तर त्याची म्हटलं अरे किडनी थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इझिली निघून जाण्यासारखा आहे, किडनी काढायची गरज पडणार नाही तुला, काही काळजी करू नको. त्याला चेक केल्यावर त्याला आनंद झाला, आईला पण बरं वाटलं ऐकल्यावर, खूप समाधान झालं. ही सगळी स्वामींची कृपा आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं तू डॉक्टरांकडे जाऊन ये. तर त्यांनी सर्च केला की किडनीचा स्पेशलिस्ट कोण आहे. भरपूर मिळाले त्याला त्यात. तर तो म्हटला घाटकोपरलाच जातो मी. आणि मग दुसऱ्या दिवशी तो घाटकोपरला गेला. त्याचे काय रेल्वेचे कागदपत्र तिकडचे दाखवले. तर म्हणे तुझं ते सोनोग्राफी करावं लागेल. म्हटलं ठीक आहे उद्या येतो. सोनोग्राफी झाली. संध्याकाळी रिपोर्ट मिळाला. डॉक्टरांनी सांगितलं अरे किडनी तुझी काढायची गरज नाही आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, तो काय ट्रीटमेंटनी निघून जाईल, किडनी काढायची गरज आहे. मग आल्या आल्या एवढा आनंदात होता. माझ्या मुलाजवळ सांगितलं, मला निरोप मिळाला, मला आनंद झाला. म्हटलं स्वामी खूप खूप मोठं काम केलं. वाईट वाटतं ना, भोळा आहे तो पोरगा. बरोबर. आणि आत्ताच कुठं रेल्वेमध्ये जॉबला लागला आहे. तर मला खूप आनंद झाला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. तर ही घटना. त्याच्यानंतर आत्ता त्याच्यानंतरच 8 दिवसांनी एक मुलगी जिममध्ये, ओके, हां जिममध्ये ना तिला काहीतरी लोखंडाचा मार लागला तर ते ना संपूर्ण काळं निळं झालं. तर त्याच्यात डॉक्टरकडे गेली, टीटीचं इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या आणि जिमला जायची. परत दुखतं, परत डॉक्टरकडे जायचे, दुखतं. डॉक्टर आपले गोळ्या देतोच आहे. अगं तू जिमला जाते म्हणून तर डॉक्टर बोलला म्हणून दुखत असेल. ती म्हणते मी जिम तर नाही सोडणार. चालूच ठेवलं. आता तरुण पोरांना आपण काय बोलणार. महिनाभर तिचं ते दुखतं. शेवटी बोलली नाही मी आई जवळच जातो. मग माझ्याकडे आली. मला पहिलं चेक करा. म्हटलं ठीक आहे. तिला चेक केलं. पूर्ण काळं निळं झालं होतं तो भाग एवढा मोठा. ओके. हां, महिनाभरात सुद्धा तो निघाला नाही तसाच. शेवटी मी चेक केलं आणि बघितलं तर काय, अगं म्हटलं आतमध्ये तू वरती नुसत्या गोळ्याच खाते, आतमध्ये सगळं रक्त साकळलं आणि त्याची गाठ झाली आहे. त्यातून ती जिम करवते, त्यातनं जिम करते, गोळ्या औषध खाते. म्हटलं बाई हे काय आहे. म्हटलं रक्त साकळलं, एवढा जबरदस्त मार लागला आणि तो कुशल व्यायाम करते परत जाऊन. मग तिलाही वाटलं की असं कसं एवढं कसं झालं. म्हटलं आरपार लागलेला मार म्हणून ते वरचं काळं निळं जातच नाही आहे. जेव्हा मी चेक केलं आतमध्ये बघितलं ती गाठ धरली होती रक्ताची. अच्छा. आणि मग तिने दुसऱ्या दिवशी डॉक्टर बदलला आणि दुसऱ्या डॉक्टरला सांगितलं. त्या डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी करा. सोनोग्राफीमध्ये ती गाठ दिसली. 2 दिवसात लगेच तिला अपॉइंटमेंट मिळाली आणि त्याचं ऑपरेशन झालं आणि ती गाठ काढली. म्हणजे आत्ता मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे. आणि आता ती एवढं म्हणजे क्लिअर झालंय, छान झालं अगदी. हां, तर अशा घटना घडतात. पण त्याच्यासाठी आपल्याला खूप पॉवर वाढवावं लागतो. बरोबर. कारण तुम्ही इतकं स्वामींचं केलंय आणि रेखी नुसतं नाही तर स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींमुळे ह्या सर्व गोष्टी, त्यांची शक्ती. बरोबर. मी फक्त माध्यम आहे, सेवा करते, मी सेवेकरी आहे. माझं काहीच नाही त्याच्यात. बरोबर. हां, आज भले मी नामस्मरण केलं, पारायण जप, सगळ्याच गोष्टी चालू आहे, पण शेवटी त्यांची पण आपल्यावर कृपादृष्टी पाहिजे ना. कारण तुमचे इतके इंटरेस्टिंग अनुभव आहेत ना, कारण हर एक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या शक्तीमुळे पॉसिबल होतात. अरे मला आनंद मिळतो, अनुभव वाढतो जेव्हा मी ना. पण ही रेकी जेव्हा देतो ना आपण, त्यावेळेस पूर्ण डोकं आपलं रिकामं पाहिजे. जरा सुद्धा काही विचार नाही पाहिजे किंवा आपल्याला वाईट विचार किंवा काही गोष्टी घरातल्या काहीच नाही. पूर्ण मी रिकामं ठेवते आणि त्याला पूर्ण 1.5 तास चार्ज करते. कारण त्याचे आपल्याला आजार येऊ शकतात किंवा आपले त्याला जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण डोकं रिकामं पाहिजे, तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला. आणि होतं काय, आपण जेव्हा त्यांना पूर्ण चार्ज करायला घेतो ना,
तर त्याने जरी आपल्याला सांगितलं माझं डोकंच दुखतं आहे, पण आपण जेव्हा पूर्ण चार्ज करतो की त्याच्या शरीरात कुठे कुठे अजून काय काय पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे सिमट ते छोटे छोटे गोष्टी आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि काहीकांचे मग गुडघे, तो त्रास कधी, असं सगळं दाखवत जातात. आणि तेही म्हणतात हां हां हे दुखायला लागलं, हे दुखायला लागलं. आणि ती शक्ती आतमध्ये गेली की ते त्यांना काय काय लोकांना विश्वास असतो, तर त्यांना माहिती पडायला लागतं की हां हां अहो तुम्ही देता तर मला हे गुडघा दुखायला लागला, माझे हे पाय दुखायला लागले, माझे अंगठे दुखायला, असं सांगतात.